नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला। याआधी खूप साऱ्या टेस्ट सिरीज झाल्यात। ज्या मित्रांनी बहिणींना भावांनी पाहिलेले नसतील त्यांनी आधीच्या टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा। ओके, लेवल थोडी करत वाढवत आहेत। स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वेज, कंबाईन, MPSC थ्रू घेतल्या जाणाऱ्या सगळ्या वन डे एक्झामसाठी कंबाईन अशी टेस्ट सिरीज आहे। ओके, सगळ्या टाईपचे क्वेश्चन इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, 20+ क्वेश्चन असतील। ओके, याचं जे PDF आहे ना ती टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। पहिला क्वेश्चन, डॉग इज रिलेटेड टू गार्ड। डॉगचं काम काय? गार्ड करणं आहे। तर हॉर्सचं काय असेल? बरोबर आहे, हॉर्सचं काय असेल? राईड करणं। बरोबर आहे, राईड करणं। हॉर्सचं काम काय असेल? तर राईड। ओके, हॉर्स इज रिलेटेड टू राईड। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेम ॲज फूट, इंच अँड यार्ड? बरोबर आहे, इंच सोबत बरोबर आहे, फूटला इंच असेल। ओके, इंचसाठी काय? विच ऑफ द फॉलोइंग सेम ॲज फूट, इंच अँड यार्ड। इंच आणि यार्ड जसं सेम आहे तसं फूटसाठी काय असेल? बरोबर आहे, फूटसाठी काय असेल? चला सांगा। माईल असेल। बरोबर आहे, माईलचं कशामध्ये मोजतो आपण? फूटमध्ये मोजतो। त्याच्यापेक्षा छोटं याच्यामध्ये काय असतं? युनिट काय आहे? तर फूट आहे। तसं यार्डसाठी काय? इंच आहे। बरोबर आहे, बघा काय लॉजिक आहे। ए आणि ई मध्ये ए कितीवर आहे? 1 वर, ई 5 वर, म्हणजे +4चं लॉजिक आहे। डी आणि एच मध्ये डी 4 वर आहे, एच 8 वर आहे, म्हणजे इथं पण +4चं लॉजिक आहे। जी आणि के मध्ये सुद्धा +4चं लॉजिक आहे। के 7 वर आहे, जी 7 वर आहे, के 11 वर आहे, म्हणजे सगळ्या याच्यात +4चं लॉजिक आहे। याच्यात पण काय असणार आहे? +4चंच लॉजिक असणार आहे। बरोबर आहे, +4 आपल्याला शोधायचं आहे खालीलपैकी कुठलं +4चं लॉजिक आहे। आता काय करता येणार नाही, याला ऑप्शन नाही आहे, शॉर्टकट नसतो। बरोबर आहे, के आणि ओ मध्ये के 11 वर आहे, ओ 15 वर आहे, म्हणजे +4चं लॉजिक आहे। एक तर आहे। बरोबर आहे, मग सगळं शोधत बसण्यापासून ट्राय करूया याचंच। ओ आणि यस मध्ये 15 आणि 19 याच्यामध्ये पण +4चं आहे। आता शेवटचं निघालं पाहिजे, म्हणजे आपण पावलो। एच आणि यल 8 आणि 12 याच्यामध्ये पण +4चंच लॉजिक आहे, म्हणजे आन्सर काय येईल? ए येईल। नेक्स्ट, सोडवण्याचा प्रयत्न करा। याला म्हणतात कंपेअर कोडिंग। ॲज इट इज कोड केलेलं असतं। पीला कोड केलं आहे 8, एला कोड केलं आहे 3, आयला कोड केलं आहे 5, एनला कोड केलं आहे 2 आणि टीला कोड केलं आहे 7। त्याच पद्धतीनं यसला कोड केलं आहे 4, सीला 9, ओला 0, आरला 6, ईला 1। तर रिसेंटला कोड काय केलं आहे? आता आरचा कोड काय? 6 आहे। बरोबर आहे, त्यानंतर ईचा कोड काय? ईचा कोड कुठे येतं? ईचा कोड 1 आहे। बरोबर आहे, ईचा कोड 1 आहे। 6 आणि 1 वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, डी, तेवढ्याला स्टिक करेल आणि पुढे जाईल मी। महाराजा इज रिटन ॲज अ Z, N, U, N, बरोबर आहे, ई, थांबा इकडेच लिहू, MAHARAJA। महाराजा इज रिटन ॲज अ Z, N, U, N, E, N, W, N। आता ए कितीवर आहे? 1 वर। काही तर काय माहिती आहे का, झेड हे खूपच वेळेस आला आहे। बरोबर आहे, मग काहीतरी या पद्धतीने बघू। यम आणि झेडमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 13चा डिफरन्स आहे। बरोबर आहे, +13चा डिफरन्स आहे। ए आणि एनमध्ये
+13चा डिफरन्स आहे. एच कितीवर आहे 8वर आणि यू कितीवर आहे 21वर. इथं पण कितीचा डिफरन्स आहे +13चा. म्हणजे लॉजिक सगळं +13चं दिसतं आहे. बरोबर आहे, +13चं लॉजिक आहे. ओके, +13चंच लॉजिक आहे सगळीकडे. तर आपल्याला कशाचं काढायचं आहे, रेनड्रॉपचं काढायचं आहे. चला R +13. आता बघा EN आहे, EN आहे, EN आहे, इथं EV दिसत आहे. म्हणजे एक तरी कट होणार आहे. पहिल्याचा करायची गरज नाही. एचा कोड काय येईल, N येईल +13 म्हणजे C ऑप्शन कट झालं. I +13, I कितीवर आहे 9वर, +13 किती येईल 22. बरोबर आहे. 9 13 22. 22वर काय असेल V. बरोबर आहे, 22वर काय असेल V. आता इथलं V कटलं, इथं A आहे म्हणून हे पण ऑप्शन कटलं. दोन्ही ठिकाणी VV आहे. बरोबर आहे. A चेक करायची गरज आहे का रे आता, नाही. बरोबर आहे. त्यानंतर इथं E आहे आणि इथं Q आहे. N चेक करायची गरज नाही. D +13, 4 + 13 17. 17ला कोण येईल, Q येईल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर B इज द करेक्ट वन, नॉट A. बरोबर आहे. या पद्धतीने याला सोडवायचं. +13चं लॉजिक होतं. इन अ सर्टन कोड लँग्वेज सगळ्यात पहिल्यांदा काय बघून घ्या, न्यू टुमारो याचा कोड काढायचा आहे आपल्याला. ऑल कोड्स आर इन 2 लेटर्स ओनली. ओके, न्यू टुमारोचा कोड काढायचा आहे. आपला न्यू कुठं आहे पहिल्यांदा बघा, इथं आहे. आणि टुमारो कुठं आहे, इथं आहे. बरोबर आहे. टुमारो कुठं आहे, इथं आहे. आता फाइंड माय बुक याच्यातून आपल्याला मायचा कोड काढता येईल. बरोबर आहे, मायचा कोड काढता येईल. बरोबर आहे. आता दोघांमध्ये फक्त एकच वर्ड कॉमन आहे, माय. मग कुठला कोड आहे मायचा, TU. बरोबर आहे, TU. आता आणखी काय करता येईल रे, न्यू टुमारोचा पाहिजे ना आपल्याला. हां, आता इथं हाऊसचा काढता येईल. हाऊस इथं पण आहे आणि इथे पण आहे. बरोबर आहे. हाऊसचा कोड याला हाऊसचा कोड झाला, मायचा कोड झाला TU. आता हाऊस दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे. मग दोन्ही याच्यामध्ये इथं कॉमन असणारा कुठला वर्ड आहे, AB. मग हाऊसचा कोड काय झाला, AB. बरोबर आहे. हाऊसचा कोड काय झाला, AB. याचा काय, TUचा. मग न्यूचा कोड ऑटोमॅटिकली काय झाला, UV. बरोबर आहे, UV. आता टुमारोचा काढायचा आपल्याला. मग पहिल्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये बुक कॉमन आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे, बुक कॉमन आहे. बरोबर आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बुक कॉमन आहे. या बुकचा कोड काढून बघा. चला, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आता एवढं सोडून बाकीचं काय कॉमन आहे बघा, EN LI. बरोबर आहे, LI. आता सिंपलची गोष्ट आहे, इथं जर LI असेल तर राहिलेला कोड कोणाचा, MO, टुमारोचा आहे. MO म्हणजे MOUV. आन्सर इज D. आता हे चायनीज कोडिंगचा क्वेश्चन नाही आहे. बेसिकली पोझिशन इंटरचेंज केलेत वाक्यामध्ये. सूरज इज अ हॉट प्लेस इज रिटन ॲज अ हॉट इज प्लेस सूरत. बरोबर आहे. असं सिम्पलचं दिलं आहे. म्हणजे काही चायनीजमध्ये दिलं आहे का, असं काही वेगळं दिलं का, कोड नाही केलं आहे. बरोबर आहे. सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये त्याचे प्लेस इंटरचेंज केले. अशा वेळेस काय करायचं, नंबरिंग करून घ्यायची. 1 2 3 4 5. एचा नंबर किती आहे, 3 आहे. हॉट 4, इज कितीवर आहे, 2वर आहे. प्लेस 5वर आहे आणि सुरत 1वर आहे. आता सेम नंबरिंग 1 2 3 4 5. 2 कितीवर आहे, 3. एअर 4, वेपर 2, हिअर 5, वॉटर 1. सेम कोड दिसत आहेत का, 3 4 2 3 4 2 5 1 3 4 2 5 1. एक सेम पॅटर्नमध्ये याला कोड केला आहे. इन द सेम लँग्वेज शिमला इज हिल प्लेस, इज अ हिल प्लेस. याला कसं कोड कराल, 1 2 3 4 5. मग 3 पहिल्यांदा, पहिल्यांदा, म्हणजे हे 2 ऑप्शन कटले. बरोबर आहे. त्यानंतर काय, 4 हिल. मग दोन्ही याच्यात हिल आहे. बरोबर आहे, दोन्ही याच्यात हिल आहे. त्यानंतर काय येईल, 2 इज.
मग इथं इज आहे, इथं नाही आहे, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट वन, नॉट अ सी. डिफरंट वन, आर्मी, ज्युडिशरी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह. बरोबर आहे. मग आर्मी याच्यात वेगळे, बाकी सगळ्या सिव्हिलचे मॅटर्स आहेत, सिव्हिलच्या कन्सर्न असमजलं. लेजिस्लेटिव्ह पुन्हा एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी हे सिव्हिलशी रिलेटेड आहेत. बघूया. ऑड वन आउटचाच क्वेश्चन आहे. चारीपैकी कुठली आकृती डिफरंट आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, ही क्लॉकवाईज चालतीये. बरोबर आहे. ही पण क्लॉकवाईज आहे डायग्राम, ही पण क्लॉकवाईजच डायग्राम आहे. तर ही अँटी क्लॉकवाईज चालतीये. हे ॲरो अँटी क्लॉकवाईज. डिफरंट वन इज डी. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये समजून जात आहे. चला, लेटर आहे. आयडेंटिफाय द डज नॉट बिलॉंग टू द सिरीज. रॉंग वन काय सिरीजमधलं, चुकीचं कुठलं पद आहे ते शोधायचं आपल्याला. मग एक्स आणि यू मध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, -3चा डिफरन्स आहे. बरोबर आहे, -3चा डिफरन्स आहे. यू आणि क्यू मध्ये किती आहे? यू आणि क्यू मध्ये -4चा डिफरन्स आहे. मग इथं कितीचा पाहिजे? -5चा पाहिजे. -5ला घेतलं तर यम येत नाही, येतं यल. यल -6 एफ येतं, एफ -7 वाय येतं. म्हणजे चुकीचा शब्द कुठला आहे? एम आहे. चुकीचा शब्द कुठला आहे? एम आहे. नेक्स्ट वन. अरुण वॉक 10 yards स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस विच इज फेसिंग नॉर्थ. बरोबर आहे. कुठं फेस करतोय तो? नॉर्थला फेस करतोय. सिंपलची गोष्ट आहे. चला डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे, डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. हे अरुणचा हाऊस आहे. 10 yards चालत गेला नॉर्थला. बरोबर आहे, 10 yards चालत गेला नॉर्थला. बरोबर, फेसिंग नॉर्थ. देन ही वॉक 20 yards इन अ रिव्हर्स डायरेक्शन. इथून तो रिव्हर्स डायरेक्शनला आला आणि 20 yards चालला. बरोबर, इथपर्यंत आला. याला आपण काय म्हणू? 20 yards म्हणू. बरोबर, रिव्हर्स डायरेक्शन. फर्दर ही टेक्स लेफ्ट टर्न, म्हणजे तो लेफ्टला गेला, या साईडला गेला आणि 10 yards चालला. बरोबर आहे. फर्दर ही टेक्स लेफ्ट टर्न अँड वॉक 10 yards. इन विच डायरेक्शन अरुण इज नाऊ फ्रॉम हिज ओरिजिनल पोझिशन. म्हणजे या ओरिजिनल पोझिशनवरून अरुण कुठल्या डायरेक्शनला, ही डायरेक्शन कुठली आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ही डायरेक्शन कुठली आहे ही फाइंड आउट करायची. ही डायरेक्शन कुठली असते? ही आहे ईस्ट आणि साऊथ मधली, साऊथ ईस्ट. बरोबर आहे, साऊथ ईस्ट. क्वेश्चन आहे कोडेड ब्लड रिलेशनचा. बेसिकली यामध्ये प्रत्येक ऑप्शन तर आपल्याला चेक करावं लागतं. मग त्याच्यामध्ये एक स्मार्टनेस असा असतो की पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा. ऑन बेस ऑफ अबव इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इंडिकेट के इज द फादर इन लॉ ऑफ यच. के कोण पाहिजे? फादर इन लॉ, सासरा पाहिजे. कोणाचा? यचचा. म्हणजे सासरा आहे म्हणजे केचं जेंडर कुठलं आहे? मेल आहे. बरोबर आहे, मेल जेंडर पाहिजे. मग आपल्याला स्मार्ट ट्रिक काय म्हणते? तर प्रत्येकामध्ये केचं जेंडर पाहायचं पहिल्यांदा. यल % के म्हणजे काय होईल रे? यल इज द डॉटर ऑफ वाय, म्हणजे यल इज द डॉटर ऑफ के. म्हणजे इथं केचं जेंडर डिफाईन होत आहे का? नाही होत आहे. आता पी @ पी अँड के. बरोबर आहे. अँडचं कुठं आहे? बरोबर आहे, पी इज द फादर ऑफ के. इथे पण केचं जेंडर डिफाईन होत आहे का? परफेक्टली डिफाईन होत नाही आहे. आता के अँड पी. के इज द फादर ऑफ पी. बरोबर आहे. इथं फादर दिसतोय म्हणजे मेल आहे. बरोबर आहे, इथं फादर दिसतोय म्हणजे काय आहे? मेल आहे. सिंपलची गोष्ट आहे. बरोबर आहे. हे आहे डॉलर, मेल आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करूया आपण? सीला चेक करूया. बाकी दोन याच्यात तर डिफाईनच होत नव्हते. पहिल्यांदा काय करूया? जे दिसेल त्याला चेक करूया. चला, यच
J $L % K and P. एक 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 काय करायचं, डायग्राम काढत जायचे. H@P म्हणजे H इज द वाईफ ऑफ J. बराबर आहे. H इज द वाईफ ऑफ J. H इज द वाईफ ऑफ J. J $L. J is the brother of L. J is the brother of L. J % K. J is the L % K. L is the daughter of K. L is the daughter of K. सिंपलची गोष्ट आहे. आणि K and P म्हणजे K is the father of P. K is the father of P. Pचं जेंडर डिफाईन नाही, आपल्याला Pचं काही घेणं देणं पण नाही आहे. काय डिफाईन झालं पाहिजे, H इज द फादर इन लॉ ऑफ K. होतं आहे का याच्यानी, Hचा K इज द फादर इन लॉ ऑफ H. Hचा फादर इन लॉ K आहे का, हो, नवऱ्याचे वडील आहेत K, बरोबर आहे, म्हणजे कोण आहेत, फादर इन लॉ आहेत. आन्सर C इज द करेक्ट वन. आन्सर C इज द करेक्ट वन. मॅथमॅटिकल ऑपरेशन, बरोबर आहे. R मीन्स मल्टिप्लिकेशन. R मीन्स मल्टिप्लिकेशन. C मीन्स ॲडिशन. C मीन्स ॲडिशन. E मीन्स डिव्हिजन. E मीन्स डिव्हिजन. आणि W मीन्स सबस्ट्रॅक्शन. चला टाकून घ्या. 4 + 9 × 7 डिवाइड बाय 3 - 23. बरोबर आहे, -23. मग काय करायचं, 4 + 9 × 7 डिवाइड बाय 3 - 23. 3 त्रिक 9, 7 त्रिक 21. बरोबर आहे. 4 + 21 - 23. बराबर आहे. 4 + 21 25 - 23. It is 2. Answer is B. Next. 6 girls P, Q, R, U, V and W are sitting in a school ground. बराबर, एका स्कूल ग्राउंड मध्ये बसलेले आहेत. कोण कोण आहेत, P, Q, R, U, V आणि W. P, Q, R, U, V, W. P, Q, R फ्रॉम मैत्री हाऊस. मैत्री हाऊस. मैत्री हाऊस मधून कोण कोण आहेत, P, Q. While other from गार्गी हाऊस. आता राहिलेल्या कोण, गार्गी हाऊस मधून. बरोबर. आता गार्गी हाऊस मध्ये कोण कोण राहिले असतात, R, U, V, W. ओके. U and V आर शॉर्ट. आता शॉर्ट कोण कोण आहे, लहान कोण कोण आहेत, उंचीला लहान U and V आहेत. U and W आहेत, सॉरी, या शॉर्ट आहेत. म्हणजे बाकीच्या कशा आहेत, टॉल आहेत. बाकीच्या कशा आहेत, टॉल आहेत. आता टॉल कोण कोण आहेत, U आणि W सोडलं तर P आहे, Q आहे, R आहे आणि V आहे. हे कसे आहेत, टॉल आहेत. आता P, R and U वेअरिंग अ कॅप. कॅप घातलेल्या कोण कोण आहेत, बराबर आहे. P, R आणि U ह्या कॅप घातलेल्या आहेत. बराबर, यांनी कॅप घातलेली आहे. वाईल अदर आर नॉट वेअरिंग. अदर आर नॉट. आता कॅप न घातलेल्या, नो कॅपवाल्या कोण कोण आहेत, या सोडून. म्हणजे कोण आहेत, P, R नाही आहेत. P, Q असेल, बरोबर आहे, R नाही, U नाही, V आणि W. V आणि W यांनी कॅप नाही घातलेल्या.
विच टॉल गर्ल फ्रॉम गार्गी हाऊस, टॉल पाहिजे, गार्गी हाऊसमध्ये पाहिजे, इज नॉट वेअरिंग अ कॅप याच्यात पाहिजे. तिघामध्ये कॉमन असलेलं कोण आहे? टॉल पाहिजे म्हणजे व्ही इथं कॉमन दिसत आहे, बरोबर आहे. गार्गी हाऊसमधली व्ही आणि नो कॅप, आन्सर इज व्ही. बरोबर आहे. टॉल पाहिजे, गार्गी हाऊसमधली पाहिजे, तिनं कॅप घातलेली नाही पाहिजे. मग तिन्ही याच्यात कॉमन कोण आहे? तर व्ही आहे. बरोबर आहे. तिन्ही याच्यात कॉमन कोण आहे? तर व्ही आहे. मग आन्सर इज व्ही. व्ही अशी मुलगी आहे ज्यांनी गार्गी हाऊसमधून आहे, टॉल पण आहे आणि कॅप घातलेली नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सम पेपर आर पेन्सिल. सम पेपर आर पेन्सिल. सम पेन्सिल आर रबर. सम पेन्सिल आर रबर. ऑल रबर आर बॉक्सेस. ऑल रबर आर बॉक्सेस. आता बघूया कन्क्लुजन कडे पाहायचं आता डायरेक्ट. सम रबर आर पेपर. सम रबर आर पेपर. बघा, सम रबर आर पेपर आहे का? नाही. सम पेपर आर बॉक्सेस नाही. बराबर, नीदर वन नॉर टू. आन्सर इज डी. नेक्स्ट वाचा, लॉजिकली करेक्ट कुठलं विचारलं आहे, फॉलो करतं स्टेटमेंटला कुठलं कन्क्लुजन फॉलो करतं ते विचारलं आहे. बघा स्टेटमेंट वाचून घेऊया. इंडियन एज्युकेशन इज लॅकिंग अ क्वालिटी ड्यू टू लो फंड्स. बराबर आहे. इन इंडिया इज अलोकेटिंग ॲडिशनल फंड टू एज्युकेशन सेक्टर. काय म्हणतं स्टेटमेंट? इंडियन एज्युकेशन, भारतीय शिक्षण पद्धती, लॅकिंग अ क्वालिटी ड्यू टू लो फंड्स, ला पैसा व्यवस्थित पुरवल्या गेल्या नाहीमुळे त्याची क्वालिटी घसरती आहे. बरोबर आहे. इंडिया इज अलोकेटिंग ॲडिशनल फंड टू एज्युकेशन सेक्टर. मग त्यामुळे इंडियाने ॲडिशनल फंड्स एज्युकेशन सेक्टरला दिले आहेत. बरोबर आहे. अलोकेटिंग म्हणजे चालू आहे अलोकेट करणं. कन्क्लुजन, देअर वुड बी अ इम्प्रूव्हमेंट इन अ क्वालिटी ऑफ एज्युकेशन इन इंडिया. बरोबर आहे. आता फंड लॅक असल्यामुळं क्वालिटी घसरत होती. मग आता काय केलं? ॲलोकेटिंग फंड ॲलोकेट करायला सुरू केलं आहे. मग कन्क्लुजन काय असू शकतं? देअर वुड बी अ इम्प्रूव्हमेंट इन अ क्वालिटी ऑफ एज्युकेशन. यस. मग हे कन्क्लुजन काय फॉलो करत आहे? फंड ॲलोकेट केलेत म्हणजे आता क्वालिटी इम्प्रूव्ह होणारच आहे, म्हणजे ते कन्क्लूड आहेच. ओनली फंड कॅन इम्प्रूव्ह द एज्युकेशन स्टँडर्ड. नाही, असं कुठंच म्हणलेलं नव्हतं. बरोबर आहे. फंडची लॅकिंग असल्यामुळं ते कमी होत होतं. फक्त फंडच कमी आहेत म्हणून कमी होतं आहे असं काहीच नाही आहे. दुसरे पण काही पॅरामीटर असतील त्याचे, असं आपण ओनली शब्द कन्क्लुजनमध्ये वापरू शकत नाहीत. कधीही लक्षात ठेवायचं, ओनली, दिस इज द ओनली वे असं कधीच आपण कन्क्लुजनमध्ये वापरू शकत नाही. ओनली वगैरे वापरता येत नाही. बरोबर आहे. मग ओनली कन्क्लुजन फर्स्ट फॉलो असं म्हणता येईल आपल्याला. कन्क्लुजनमध्ये ओनली वापरता येत नसतं. चला नेक्स्ट वन. ॲप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन बघायचं आहे तुम्हाला. इव्हेंट आहेत, एक असर्शन आहे आणि एक रिझन आहे. बरोबर आहे. एक असर्शन आहे आणि एक इफेक्ट आहे. ए इज द इफेक्ट, बी इज द इमिजिएट अँड प्रिन्सिपल क्लॉज आहे. दोन इव्हेंट दिलेत, त्यात कॉज आणि इफेक्ट ओळखायचं आपल्याला. बार, सूरज डाय ऑन हिज वे टू ऑफिस. सूरज ऑफिसला जाता जाता गेला. बरोबर आहे. त्याचं निधन झालं. काहीतरी झालं असणार आहे, निधन झालं. आपल्याला त्याचं रिझन दिलेलं नाही आहे. खाली या बघूया. सूरज हॅड बीन फीलिंग डिप्रेस सिन्स मंथ. बरोबर, 1 महिन्यापासून तो डिप्रेस होता. रिगार्डिंग द लूज ऑफ हिज स्पाउस. त्याच्या बायकोला गमावल्यामुळे, त्याची बायको वारली आहे यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. आता तुम्हाला कॉज आणि इफेक्ट, यातला कॉज कुठला आहे आणि इफेक्ट कुठला आहे हे ओळखायचं. हा जर कॉज असेल, बरोबर आहे, तर हा त्याचा प्रिन्सिपल आणि इमिजिएट इफेक्ट आहे. मुख्य आणि त्वरित कारण ज्याला म्हणायचं ते असू शकतं. तो मरण्याचं मुख्य आणि त्वरित कारण, तो डिप्रेशनमध्ये होता, गाडी चालवताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. बरोबर आहे. आणि तो गेला.
काहीतरी ऑफिसला जाता जाता त्याला हार्ट अटॅक आला, असं काहीतरी झालं त्या डिप्रेशनमध्ये आणि तो राहिला नाही, त्याचं निधन झालं. हे त्याचं कारण असू शकतं, ते होण्यामागचं हे कॉज आहे, तर हे त्याचा इफेक्ट असू शकतो. बरोबर आहे. ए इज अन इफेक्ट, बरोबर आहे, अँड बी इज अन इमिजिएट अँड प्रिन्सिपल क्लॉज. ए इज अन इफेक्ट, बी इज अन इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज. बरोबर आहे. मग हे बरोबर आहे. असं म्हणू शकतो का ए इज इफेक्ट बट बी इज नॉट इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज? नाही, असं म्हणू शकत नाही आपण. इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज म्हणू शकत, कारण की त्याच्या बायकोला गेल्यामुळंच तर त्याला दुःख झालं, डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याच्यानंतर त्याचं निधन झालं ऑफिसला जाता जाता. प्रिन्सिपल आणि इमिजिएट कॉज काय होतं? त्याचं डिप्रेशन. बरोबर आहे. डिप्रेशन का बरं आलं? बायको गेल्यामुळे. बरोबर आहे. चला, अजम्पशन्स. आता इथं काय करायचं? अजम्पशन्स आहेत. बरोबर आहे. स्टेटमेंट ऐकून घ्या. द गव्हर्नमेंट हॅज instructed all private colleges in the city to not increase the current fees for the at least 3 years. बराबर है. The government has instructed all private colleges in the city, बराबर है, in the city. तिने सगळ्या कॉलेजला इन्स्ट्रक्ट केलं आहे. गव्हर्नमेंट हॅज इन्स्ट्रक्टेड ऑल प्रायव्हेट कॉलेजेस इन द सिटी नॉट टू इन्क्रीज द करंट फीस फॉर ॲटलिस्ट 3 years. बरोबर आहे. असं सगळ्याला इन्स्ट्रक्शन पाठवलंय गव्हर्नमेंटने. आता अजम्पशन. ऑथॉरिटी ऑफ प्रायव्हेट कॉलेज मे नॉट फॉलो द गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्शन्स सिन्स दे आर नॉट डिपेंडंट ऑन द गव्हर्नमेंट फंड्स. असं करण्यासाठी गव्हर्नमेंटनी तुम्हाला त्या प्रायव्हेट कॉलेजला इन्स्ट्रक्शन टाकले असतील का रे, की तुम्ही आमचं म्हणणं ऐकू नका म्हणून? नाही, हे कन्क्लुजन असू शकतं, अजम्पशन नाही. कोणी असं करण्यासाठी माझा आदेश मानू नको त्यासाठी आदेश देत नसतं, तुम्ही मानावं यासाठी देत असतं. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल? इम्पॉसिबल आहे. द पॅरेंट ऑफ स्टुडंट फ्रॉम द सिटी प्रायव्हेट कॉलेजेस आर स्टील बी ईगर टू हायर फीस. नाही, हे पण काही शक्य नाहीये बरं का. हे पण असं काही अजम्पशन नसू शकतं. मग नीदर वन अजम्पशन नॉट टू इम्प्लिसिट. आन्सर इज सी. आन्सर इज सी. नेक्स्ट वन. चला, हु इज द फादर ऑफ यम? डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. पी अँड क्यू आर ब्रदर्स. पी अँड क्यू आर ब्रदर्स. क्यूज वाइफ, बराबर है, क्यूज वाइफ इज द सिस्टर ऑफ एम्स वाइफ. बराबर है, इज द सिस्टर ऑफ एम्स वाइफ. एम्स वाइफ. आता हु इज द फादर ऑफ यम काढता येईल का रे याच्यावरून? काही मला तर वाटत नाही, बिलकुल नाही, याच्यावरून असं काहीच काढता येत नाही. बरोबर आहे. मग दोन्ही पण याच्यासाठी स्टेटमेंट सफिशियंट नाही आहेत. आन्सर इज डी. आन्सर इज डी. क्लिअर आहे. मग यमचे वडील कोण आहेत? काढताच येत नाहीये. सो आन्सर इज डी. Each vowel in the word exactly is changed to the letter following in the English alphabet. बराबर है. Order. And each consonant change in the preceding English alphabet order of each letter. Thus form the arrangement alpha. आधी करून घेऊ आपण त्याचा. वॉवेलला +1 करायचं आहे, कन्सोनंटला -1 करायचं आहे. E, X, A, C, T, L, Y. बघा, E +1 करायचं आहे, X -1, इथं +1, इथं -1, इथे -1, इथं -1, इथं -1. चला, E, F, X आधी काय? W. बराबर आहे. B, इथं पण B, T, S, L, K, Y, X. आता काय म्हणताय? Thus form is arrange the alphabetical order. Which letter will be third from right end? आता एवढं केल्यानंतर याला अल्फाबेटिकल ऑर्डरनी याला
अल्फाबेटिकल ऑर्डरनी पुन्हा अरेंज करायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा काय येईल? बी 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 बी. त्यानंतर काय येईल? एफ, हे एफ आलं. त्यानंतर काय येईल? के, के आलं. बरोबर. त्यानंतर काय येईल? एस, यस आलं. त्यानंतर काय येईल? डब्ल्यू, डब्ल्यू आलं. आणि त्यानंतर काय येईल? एक्स. थर्ड फ्रॉम राईट एंड, हे झालं याचा राईट एंड, इथून थर्ड एक्स डब्ल्यू एस. आन्सर इज एस. थर्ड फ्रॉम राईट एंड. दॅट इज द कंडिशन. टाइम कन्झ्युमिंग आहे पण सोपे असतात. थोडंसं समजून घेतलं की सोपं होऊन जातं. चला लक्ष द्या. काय केलंय? 4 given equations. First 3 are solved on the basis of certain system where the function remain the same. Find the correct answer unsolved equation for the same basis. चौथ्याचं आन्सर काढायचं आपल्याला. 3 एका सेम पॅटर्ननी केलेले आहेत. 9 ला 6 कन्सिडर करून इक्वल टू 28 केलाय. काय करता येईल रे? 9 into 6, 9 सकी 54, 9 6 जा 54, डिवाइड बाय 2 केलं तर 27, प्लस 1 केलं तर 28. आता याच पॅटर्नने आहे का बघू. 7 4 बरोबर ला काय केलंय? 15 केलंय. 7 4 जा 28, डिवाइड बाय 2, 14 प्लस 1 15, 3 8 बराबर आहे. 13 कन्सिडर केलंय. 3 into 8 जा 24, डिवाइड बाय 2, that is 12, plus 1 13, same as 3 into 6 18, divide by 2, that is 9, plus 1, answer is 10. Next one. How many rectangles are there in an above figure? सिंपल ची गोष्ट आहे. चला काउंटिंगचा प्रश्न आहे. काय करायचं बघा. 1 2 3 4. नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज 2 3 4. सगळ्यांची बेरीज किती होते? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4. नंबर ऑफ रोज किती झाल्या? 4 झाल्या. सगळ्यांची बेरीज किती होईल? 10. नंबर ऑफ कॉलम्स बरोबर आहे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 किती झाले? 10. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स चे काय करायचं? बेरजेची काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. तेवढे रेक्टँगल भेटतील तुम्हाला, आयत भेटतील, स्क्वेअर नाही. स्क्वेअरला काय ट्रिक आहे? आता स्क्वेअर साठी जर विचारलं असतं मी परफेक्ट स्क्वेअर साठी तर काय होईल? परफेक्ट स्क्वेअर साठी 1 into 1 नंबर ऑफ रो, रो प्लस इंटू रो, पहिला रो बराबर आहे. नंतर 2 into 2 प्लस 2 into 2 प्लस 3 into 3 बराबर आहे. हे वालं हे स्क्वेअर साठी चालू आहे. रेक्टँगल साठी 100 आन्सर आलेला आहे. बरोबर आहे. रेक्टँगलचा 100 आन्सर आलेला आहे. आता हे स्क्वेअर कसे काढायचे ते सांगतोय. बरोबर आहे. प्लस 4 into 4 किती झालं असतं? 1 प्लस 4 प्लस 9 प्लस 16 म्हणजे किती झाले असते परफेक्ट स्क्वेअर? 30. यस 30 परफेक्ट स्क्वेअर झाले असते. परफेक्ट स्क्वेअर विचारले असते त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर किती आहेत तर 30 असं म्हणण्यात असतं. आणि रेक्टँगल किती आहेत तर 100 आहेत. बरोबर आहे. रेक्टँगल किती आहेत तर 100 आहेत. अशा पद्धतीने याचं काउंटिंग करायचं. ओके, अशा पद्धतीने याचं काउंटिंग करत असतात. स्क्वेअर आणि रेक्टँगल दोन्ही सांगितलेत. नंबर ऑफ लीप इयर बिटवीन 1800 to 2000 बरोबर आहे. आपल्याला काय माहिती आहे? 100 वर्षात लीप इयरची संख्या डिवाइड बाय 4 केलं तर किती येते? 25 येते. बरोबर आहे. म्हणजे इन्क्लुडिंग बोथ इयर्स सांगितलंय. म्हणजे बघा 1800 ते 1900 मध्ये किती असणार आहे? आता सांगतो तुम्हाला एक गोष्ट.
1801 ते 1900 मध्ये, 1800 ते 1900 मध्ये ना लीप इयरची संख्या 24च आहे. कारण की 1800 हे पण लीप इयर नाहीये आणि 1900 पण लीप इयर नाहीये. 1804 पासून ते 1896 पर्यंत 24 लीप इयर होतात. आता 1900 ते 2000 हे पण 2000 वर्ष इन्क्लूड करायचं आपल्याला, बरोबर आहे. तर 1900 पासून ते 2000 पर्यंत लीप इयरची संख्या होते 25, बरोबर आहे. मग दोघांची मिळून किती झाली? 49. दॅट इज द आन्सर. दॅट इज द आन्सर. 49 इज द आन्सर. क्लिअर आहे? ओके. अशाच पद्धतीचे आणखी पेपर सुरू राहतील, बरोबर आहे. पेपर पहिल्यांदा सोडून पहा. पहिले याच्या आधी जेवढे पेपर झाले तेवढे सोडून पहा. ओके. सोपे सोपे पेपर आहेत काही त्याचा काही लेवल थोडीशी वाढवलेली एक्झाम्पलची. ते समजायला जर समजत नसतील तर एकदा दोनदा त्याची प्रॅक्टिस करून पहा, बरोबर आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय रिझनिंगला पर्याय नाही आहे, कुठलाच पर्याय नाही आहे. आणि जसं जसं वेळ जात राहील तसं तसं या सब्जेक्टचं वेटेज वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वाढत राहील. ओके. मेन्सला वाढेल, प्रीला वाढेल, काही वेळाने 25% वेटेज नॅशनल लेवलच्या सगळ्या एक्झामला धरून बसलेला आहे सब्जेक्ट. ओके. स्टेट लेवलला पण 25% यायला हरकत नाहीये. सो बी प्रिपेअर ऑफ दॅट. ओके. चला नेक्स्ट सिरीजमध्ये, नेक्स्ट टेस्टमध्ये भेटूया.